नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून चाकण पोलिसांच्या डीबी पथकाने पिस्तूल हस्तगत केले आहे। मेदनकरवाडी फाटा या ठिकाणी सदरची ही कारवाई करण्यात आली। शनिवारी 15 मार्च रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ रमेश कुठे, वय 24, राहणार काळूस रोड, भोसे, तालुका खेड, हा चाकण शहरात एक देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतूस कमरेच्या पॅन्टीला अडकून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस अंमलदार भैरवबा यादव आणि शिवाजी चव्हाण यांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी चाकण गावच्या हद्दीत मेदनकरवाडी फाटा भागात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 40,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आले। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। बुलेट व दुचाकीचे मोठमोठ्याने आवाज करू नका असे सांगितल्याच्या कारणावरून 7 जणांच्या टोळक्याने एकावर खुनी हल्ला केला, तर तिथे असलेल्या 4 चाकी वाहन आणि 3 दुचाकींचीही तोडफोड केली। यात खेड तालुक्यातील आरोपींचा समावेश होता। ही घटना बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली। पोलिसांनी 7ही आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींनी जिथे राडा केला तिथेच आणून पोलिसांनी त्यांची धिंड काढली। दिनेश जालिंदर सस्ते, वय 30, राहणार सस्तेवाडी मोशे यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती। पोलिसांनी साहिल संपत भोर, वय 19, राहणार चाकण रोड, चरोले, रामेश्वर श्याम टेकाळे, वय 20, रोहित एकनाथ इंगोले, वय 19, दोघेही राहणार घुंडरे आळी आळंदे, अभय सुभाष कालेल, वय 22, राहणार चरोले, अनिल प्रकाश राठोड, वय 27, राहणार डोडुळगाव, चैतन्य लक्ष्मण पांचाळ, वय 20, शुभम नागनाथ कुंभार, वय 20, दोघेही राहणार केळगाव, तालुका खेड, अशी अटक केलेल्या व धिंड काढण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। ज्या ठिकाणी आरोपींनी तोडफोड केली त्याच ठिकाणी धिंड काढल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी मात्र आरोपींना तपासासाठी नेण्यात आले होते, धिंड काढली नसल्याचे स्पष्ट केले आहे। चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी हद्दीत हॉटेल अथर्वजवळ शनिवारी 15 मार्च 2025 रोजी रात्री 10च्या सुमारास वॅगनर मोटार कार आणि अवजड वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। यात 3 गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। जखमींना तात्काळ लगतच्या भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलंय। जखमींमधील एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं समजतंय। घटनास्थळी उशिरापर्यंत पोलीस दाखल झाले नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं। तळेगाव येथील PGCIL 400 kV अतिउच्च दाबाच्या उपकेंद्राबाहेर गवत पेटवल्यानं महापारेषणच्या तळेगाव लोणीकंद 400 kV टॉवर लाईनमध्ये शनिवारी 15 मार्च रोजी दुपारी 3:05 ट्रिपिंग आले। परिणामी 346 मेगावॅटची तूट निर्माण झाल्यानं महावितरणच्या 80 वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला। चाकण MIDC तसेच शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंबरे, सांगुर्डी, MIDC फेज क्रमांक 2, भांबोली, कुरुळी, नाणेकरवाडी, निघोजे, सारासिटी, आळंदी फाटा, मोई आदी गावांतील 800 उच्चदाब आणि 4000 लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि 35,000 घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांचा वीज पुरवठा तासभर खंडित होता। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी 15 मार्च रोजी चाकणमधील आंबेठाण चौक ते तळेगाव चौक दरम्यान दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। वाहनांच्या लांबच लांब रांगा या भागात लागल्या होत्या। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA यांच्याकडून पुणे शहर आणि खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जाणार आहे। 17 ते 30 मार्च दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे। पुणे व पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC, MIDC, MACB आदी विभागांमार्फत संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे। PMRDAच्या वतीने संयुक्तपणे यापूर्वीही अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती। 13 मार्च पर्यंत विविध मार्गांवर ही कारवाई केली। यामध्ये पुणे नाशिक महामार्गावरील चिमळी फाटा ते खेड तालुक्यातील सांडभोरवाडी पर्यंत अंदाजे 29 किलोमीटर परिसरात 3 ते 13 मार्च पर्यंत 898 अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली। जिल्ह्यात अन्यत्र देखील अशी कारवाई करण्यात आली। आता दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई 17 ते 30 मार्च पर्यंत चालणार आहे। रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। दुसऱ्या टप्प्यात नवला कुंभरे ते चाकळ, तळेगाव चाकण शुक्रापूर रस्ता या खेड तालुक्यातील हद्दीसह हिंजवडी परिसर ते मांड, पुणे सातारा रोड, सूस रस्ता,
हडपसर ते दिवेघाट आदी रस्त्यांवरील अतिक्रमणे 17 ते 30 मार्च दरम्यान हटवण्यात येणार आहेत। मागील पंधरवड्यात झालेल्या कारवाईमध्ये मध्यंतरी शिथिलता आली असं वाटत असतानाच पुन्हा एकदा प्रशासनानं रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर फणा उगारलाय। राजगुरुनगर नगर परिषद हद्दीत गटार फुटल्यानं नवीन पुलावर सर्वत्र घाण, सांडपाणी आणि दुर्गंधी पसरली आहे। विद्यार्थी आणि पायी चालणारे नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवलंय। राजगुरुनगर पालिकेनं तात्काळ यावर कार्यवाही करण्याची मागणी आता होतीये। शेलपिंपळगाव येथे शुक्रवारी 14 मार्च 2025 रोजी रात्री साळिंबाचा माळा, दौंडकर वस्ती येथील रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरट्यांनी चोरून नेल्यात। ऐन उन्हाळ्यात घडणाऱ्या अशा चोरीच्या घटनांनी शेतीला पाणी देणं अवघड होत असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी पुणे लाईव्हला कळवलंय। निघोचे गावचे माजी सरपंच शिवसेना जिल्हा संघटक निलेश पवार यांची खेड तालुका शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे। हुतात्मा राजगुरू फाउंडेशनच्या वतीने राजगुरुनगर या ठिकाणी चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। महिला बचत गटातील महिलांच्या घरगुती उद्योग व्यवसायाबरोबरच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शनिवार आणि रविवार असे 2 दिवस सखी मेळाव्यात महिलांनी विविध खाद्यपदार्थ विक्रीसह उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत। शहरातील महिलांची खरेदीसाठी गर्दी होत आहे। खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी खवय्ये येथे आवर्जून हजेरी लावत आहेत। ₹500 या सर्वांचं खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 15 मार्च 2025 रोजी पालेभाज्यांची प्रचंड आवक झाली। त्यामुळे भाज्यांचे भाव अक्षरशः कोसळले। चाकणमध्ये शनिवारी भाज्या चक्क 2 ते 5 रुपयांना गड्डी दराने मिळत होत्या। काल कोथिंबीर 10 ते 15 रुपये गपली, वाढावड झाली काल, आणि आज 5 रुपये पण कापाना, 2-3 रुपये कोथिंबीर झाली आज आवक वाढल्यामुळे। आता उन्हामुळे सगळेच माल असे आहेत। लातूरची कोथिंबीर ती लातूरून आले, गाडीचं भाडं पण सुटत नाही त्या। आज भाव 5 रुपये। कशाचे 5 रुपये? पालक, मेथी, दाना 5 रुपये भाव। सगळ्याचे 5 रुपये कसे काय भाव? सगळ्याचे 5 रुपये 4 रुपये झाले। का कशामुळे झाले? नाही, आवक जादा असल्यामुळं। आवक जास्त झाल्यामुळे? हा, आवक जादा, गिराईक कमी। सकाळी काय भाव होते? मग एकदम सकाळी पहाटे 5 होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 15 मार्च 2025 रोजी कांद्याच्या आवकेत मोठी घसरण झाली। मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक निम्म्याने घटली। कांद्याची 10,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 1,000 ते 2,000 रुपये एवढा दर मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी 2 दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील पोलिसांच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती। याबाबत अधिवेशनात लक्षवेधी लावणार असल्याचे जाहीर भाष्य केल्यानंतर खेड तालुक्यातील पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे। राजगुरुनगर येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी खेड पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली। पोलीस पाटलांची बैठक घेऊन शहरातील नागरिकांशी संवाद साधला। खेड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व अवैध धंदे 2 दिवसांत बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितलं। यावेळी पत्रकार परिषद घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। आज मी खेड राजगुरुनगर येथे माझी वार्षिक तपासणी आहे त्या निमित्ताने आलो। त्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांची भेटणे, अभिलेख तपासणे, इथले जे गुन्हे घडत आहेत त्याचा आढावा घेणे, त्यासोबतच इथली कायदा आणि सुव्यवस्थेची कशी परिस्थिती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणे, हे सगळे आमच्या वार्षिक सर्वसाधारण तपासणीचा एक भाग असतो।
त्यासोबतच पत्रकार असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, पोलीस पाटील ह्या सगळ्यांच्या सुद्धा भेटीगाठी होत असतात. त्यामध्ये मी एकच गोष्ट त्यांना याची जाणीव करून दिली की पोलीस पाटील हा आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे आणि आमचं अवलंबन त्या पोलीस पाटलावर अत्यंत मोलाचं आहे. खूप मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत आणि ही सगळी माहिती ग्राम पातळीवर काय होतं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पोलीस पाटील आम्हाला देत असतात. सो मी त्यांना हेच सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या अधिकारांबद्दल जागरूक आहे की आम्हाला वेळोवेळी मानधन मिळालं पाहिजे, आम्हाला TA मिळायला पाहिजे, आमच्या सोयीसुविधा वाढल्या पाहिजे, अशा स्वरूपाच्या त्यांनी मागण्या केल्या असता मी त्यांना हे म्हटलं की ज्या प्रकारे आपण आपल्या अधिकारांबद्दल जागरूक आहात त्याच प्रकारे एक सजग पोलीस पाटील म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्याच्याबद्दल पण चांगली जागरूकता दाखवा, अशा प्रकारचं आवाहन त्यांना केलं. ते जे आहे ते यामध्ये जे आहे की खेड हे अत्यंत महत्त्वाचं एक पोलीस स्टेशन पुणे जिल्ह्यातला महत्त्वाचा तालुका आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे आणि पुढेही येऊ घातलेली आहे. त्यामध्ये इथला जो SEZ असेल, इथला इंडस्ट्रियल एरिया असेल, MIDC असेल, इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे हे आमचं कर्तव्य आहे. हे करत असताना मध्यंतरी ज्या काही घटना घडल्या आम्ही त्याचासुद्धा आढावा घेतला. त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत, आरोपीसुद्धा अटक करण्यात आले. पुढेही अशा स्वरूपाच्या घटना घडणार नाही ह्याकरता खबरदारी जे काही गोष्टी करणे अपेक्षित आहे त्या सगळ्या आम्ही करत आहोत. हे करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे आम्ही एक नवीन चौकीसुद्धा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली आहे. तिथे मॅनपॉवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारची घटना घडणार नाही याची आम्ही जी काही खबरदारी घ्यायची आहे ती घेतो. मी इनफॅक्ट हे इन्स्पेक्शनसोबतच त्यांची मीटिंगसुद्धा इंडस्ट्रीची मीटिंग घेणार होतो, परंतु ते माझ्या इन्स्पेक्शनच्या डेट्स आणि त्यांची उपलब्धता हे मॅच होऊ शकलं नाही. परंतु पुढल्या आठवड्यात सोमवारनंतर कधीतरी परत एकदा इंडस्ट्रीचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांच्या सोयीने त्यांचं पण मी ऐकून घेणार आहे आणि आपल्या इथला खेडमधला SEZ असेल, MIDC असेल हा इंडस्ट्रियलिस्टसाठी कसा सेफ राहील, त्यांना कुठल्याही प्रकारच्या गुंडगिरीचा, खंडणीखोरीचा त्रास होणार नाही ह्या बाबतच्या ज्या काही उपाययोजना आखायच्या त्या सगळ्याच्या सगळ्या इथे आखण्यात करायचा असतो. कारण त्यांना माहिती आहे की 18पेक्षा आज जर मुलं असतील तर त्यांना तेवढी स्ट्रिक्ट ॲक्शन होत नाही. परंतु ह्या संदर्भाने काही कायदेशीर पर्यायसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये जर गंभीर स्वरूपाचा जर गुन्हा असेल तर 16 वर्षापेक्षा वरचा जो व्यक्ती आहे त्याला एक मेजर म्हणून म्हणजे 18+ आहे, तो वयस्क आहे असं गृहीत धरून त्याच्यावर कलम लावून त्याच्यावर कारवाई करण्याकरिताची सुद्धा काही जजमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचा एक विचार करणे. दुसरं जे आम्ही करतो आहे इन्स्टिट्यूशनल लेवलवर, आम्ही पोलीस स्टेशनच्या लेवलवर, ते म्हणजे की एक PSI दर्जाचा अधिकारी आम्ही फक्त प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी नेमलेला आहे आणि अशा प्रकारची गुन्हेगारी करणारी जी लोकं आहेत त्यांचा रेकॉर्ड बनवणे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, अगदी तडीपारीपासून मोकापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतो आहे आणि पुढे पण त्या करत. यांच्याबद्दलचं 0 टॉलरन्स आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात आम्ही एक जिल्हाभर एक चॅटबॉट किंवा WhatsAppचा एक नंबर रिलीज करणार आहोत की ज्याच्यावर सामान्य नागरिकाला जरी अशी काही तक्रार असेल तरी तो ती करू शकेल. आत्ताही जर कुठे काही निदर्शनास येत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. राहिला प्रश्न लॉजेस आणि ह्या सगळ्यांच्या चेकिंगच्या सूचना मी दिलेल्या आहेत. जे अनधिकृत असतील त्यांचं कुठलाही मुलायचा बाळगला जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू. काही तालुके अनधिकृत कॅफे आणि त्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स करणे आणि ते तासाच्या बेसिसवर तरुण मुलींना उपलब्ध करून देणे असे सगळे प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत आणि त्यांच्यावर मी पूर्वी पण कारवाई केली आणि खेडच्या वार्षिक तपासणीच्या निमित्तानं तिथे पण असे काही प्रकार होत असतील तर त्यांच्यावर कारवाईची सूचना सुरू ठेवा. आणि ज्या विषयाबद्दल मी बोललो की फक्त आपल्या अधिकारांबद्दलच जास्त चर्चा न करता आपले कर्तव्य कसं चांगल्या प्रकारे पार पाडता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष द्यावं. म्हणजे महाराष्ट्राचं पोलीस दल, पुणे ग्रामीण जिल्ह्याचं पोलीस दल हे तुमच्यावर फार अवलंबून आहे. खेड तालुक्यातील एका महिलेवर एका वकिलाने वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घोडेगाव पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र संबंधित वकिलावर पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्यानं पीडित महिलेसह भ्रष्टाचार निवारण समितीचे अध्यक्ष आकाश डोळस यांनी घोडेगाव पोलिसांकडे धाव घेत तत्काळ संबंधित आरोपीस अटक करण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्याला तुम्ही 10 मिनिटात एखाद्या सर्वसामान्याला उचलून आणताना हा जर वकील आहे हा गावत नाही, हा मोठा प्रश्न पडलाय मला. तुम्ही तुमच्या सगळ्या यंत्रणा कामाला लावा, नाही लावून मी 5 दिवसात आंदोलन करण्याचे त्यात तुम्हाला उत्तर पण दिलेली. मी दुर्लक्ष करतो असेल आणि प्रयत्न करत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.